पार्वती, तू अशी शांत शांत का आहेस? काही नाही. पार्वती, मी सर्वांसमक्ष युद्धाला आरंभ इंद्रदेव करतील हे तुला कदाचित आवडलेलं दिसत नाहीये. स्वामी, तुमच्या मनात नेमके काय चालले आहे हे मी जाणून घेण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी ते काही मला कळणार नाही. मात्र खरोखरच मला तुमचा निर्णय काही पटलेला नाही. स्वामी, कार्तिकेय हा देवसेनेचा सेनापती आहे. त्याला साक्षात श्री महादेवांकडून अर्थात तुमच्याकडूनच युद्धशास्त्राचे शिक्षण मिळाले आहे. या संपूर्ण सृष्टीत त्याच्या इतका अजय्य योद्धा सापडणे मुश्किल. त्यांनी जर या युद्धाला प्रारंभ केला तर देवसेनेचा विजय हा निश्चित आहे. पार्वती, अगदी योग्य आहे. पण मग तरीही तुम्ही कार्तिकेयाला युद्धाला आरंभ करू नको असे सांगितलेत. होय पण का स्वामी? पार्वती, हे युद्ध साधे युद्ध नव्हे. या युद्धात कार्तिकेयवर निराळे दायित्व असणार आहे. या युद्धात प्रत्येकाला महत्वाची भूमिका पूर्ण करावी लागणार आहे. पण असे नेमके घडणार तरी काय? ते सर्वांना योग्य वेळी कळेल.